काल मी हॉटस्टारवर ही वेब सिरीज बघत होतो रेसिडेंट म्हणून, आणि सीझन 1मधला एपिसोड 8वा चालू होता. तर त्यात दोन नावं आलेले आहेत, ते सायझोफ्रेनिया आणि ओलांझापाईन. तर मी ह्या दोन्हीबद्दल पण शिकायचं ठरवलं सायझोफ्रेनिया आणि ओलांझापाईन. तर सायझोफ्रेनिया एक सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. त्या ट्रीटमेंटसाठी अँटीसायकोटिक ड्रग्स यूज करतात, जे की टिपिकल क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. टिपिकलमध्ये हॅलोपेरिडॉल आणि क्लोरप्रोमाझिन लक्षात ठेवू शकता. अटिपिकलमध्ये ओलांझापिन आणि क्लोझापिन आहे. तर हे ओलांझापिनचाच सिरीजमध्ये संबंध आलेला. हे अँटीसायकोटिक ड्रग्स आहेत ना, त्यांचा एक ड्रॉबॅक आहे, ते काय करतात, वेट गेन कॉज करतात. मग इथं एक मेडिसिनचंच आर्टिकल आहे, गाईडलाईन ऑन मेटफॉर्मिन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ अँटीसायकोटिक इंड्यूस वेट गेन. तर मेटफॉर्मिनचा यूज आपण अँटीसायकोटिकमुळे झालेल्या वेट गेनसाठी कसं यूज करू शकतो. बघा, 8/10 पीपल विल एक्सपिरियन्स अँटीसायकोटिक इंड्यूस वेट गेन. हे जर ड्रग्स यूज केले तर वजन वाढणार पेशंटचं. तर हे ओलांझापिन आणि क्लोझापिन आहेत ना, हे खूप वेट गेन कॉज करतात. त्यामुळे त्यांच्यासंग आपण मेटफॉर्मिन देऊ शकतो, जे की हे वेट लूज करायला मदत करेल. बाकी मिडियम रिस्कवाले क्यूटॅपिन आहे, रिस्पेरिडॉन आहे. लोअर रिस्कवाले ऑल अदर अँटीसायकोटिक, जे कमी वेट गेन कॉज करतात.